महापालिकेच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात होते. आपल्यासोबत शिवसेना नेते प्रकाश महाजन आहेत. काका, काय सांगाल? खऱ्या अर्थानं आजपासून प्रचाराला सुरुवात होते. एकंदरीत जर पाहिलं तर राज्यातली परिस्थिती आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचं नेमकी रणनीती कशी आहे? नाही, दुर्दैवानं आमची युती होऊ शकली नाही भारतीय जनता पक्षाबरोबर, म्हणून आम्ही 86 उमेदवार उभा केलेले आहेत. आणि महानगरपालिकेचा प्रचार जरी आजपासून सुरू होणार असला तरी आमचा प्रचार यापूर्वीपासूनच सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं प्रचारात आमची आघाडी निश्चित आहे. शिंदे साहेबांच्या सभा साधारण ते किती होतील महानगरपालिकेमध्ये आणि कुठले नेते उपस्थित असतील विशेषतः? त्याचं अजून काही नियोजन माझ्यापर्यंत आलं नाही, पण बहुतेक जिथं जिथं आम्ही महानगरपालिका लढतो तिथं शिंदेसाहेबांची एक सभा तर निश्चित होईल प्रत्येक महानगरपालिकेमध्ये. आणि तसं नियोजनही चालू आहे. आता साधारण 5 तारखेच्या नंतर सभा सगळ्या लागतील. आज मुंबईमध्ये युतीचा मेळावा आहे. खरा रणसंग्राम आहे तो मुंबई आणि ठाणे, आणि दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती मजबूत आहे. आज मेळावा होतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दोघंही मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं असेल, विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये, ठाणे महानगरपालिकेमध्ये दोघेही ठाकरे भाऊ जे आहेत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला इथे राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी दोघेही विभक्त लढताना पाहायला मिळते. हे पहा, ते एकत्र लढतात, ठीक आहे, आपल्याला काय म्हणणं नाही. पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जे एक पाहिलं असेल तर मनसेला आवळा देऊन भोपळा काढला आहे. 227 जागा असलेल्या मुंबई महानगरपालिकेत 52-53 काही तर जागा दिल्या. त्याची यादी आली की त्या जागा किती अवघड आहेत. म्हणून नेहमी तुम्ही पत्रकार परिषद ज्यावेळेस दोघांची एकत्र होते त्यावेळेस राजसाहेब फार प्रफुल्लित नसतात, कारण त्यांना माहिती काय परिस्थिती आहे. संभाजीनगरमध्ये तर दिलीच नाही. जालन्यामध्ये ते घड्याळासोबत गेलेत. परभणीत काय माहीत नाही, नांदेडमध्ये काय माहीत नाही, आणि लातूरमध्येही काही माहिती नाही. त्याच्यामुळं साधारणतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, पुणे सोडलं तर टोटल मनसेच्या दृष्टीनं दुष्काळ आहे तिथं. दुर्दैवानं काल सोलापूरमध्ये मनसेच्या एका तरुण नेत्याची हत्या झाली. खूप वाईट गोष्ट झाली. राजकारणात एखाद्या तरुणाचा बळी झाला. पण अशी परिस्थिती आहे, कारण संघटनात्मक बांधणीच गेल्या 20 वर्षात झाली नाही. मग कुणाचा तरी आधार घेऊन जायचं. आत्ता हे 2 भाऊ एकत्र आलेले आहेत, पण हे मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी माणसाचं प्रेम हे ढोंग आहे. स्वतःच्या अस्तित्वावर ज्यावेळेस प्रश्नचिन्ह उभं राहिले त्यावेळेस त्यांना मराठी माणूस आठवला. आत्ता त्यांनी बरीच खिल्ली उडवली. मला सांगा, भारतीय जनता पक्षाचे 44 आणि शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध आलेत, आणि हे सगळे मराठी येतो. हे मला कधी कधी उद्धव ठाकरेची क्यू करावी वाटते की तुम्ही रशीद मामूसारख्याला घेता आणि आम्हाला म्हणता की 2 गुजरातच्या मुंबई दिली. काहीतरी इतिहास ओळखा. गुजरातमध्ये मराठ्यांनी राज्य केलं, आम्ही कशी मुंबई देऊ त्यांना? पण देशाचे पंतप्रधान हे कोणी एका प्रदेशाचे नसतं, त्यांची कुठली जात नसते, एवढं सुद्धा तारतम्य नाही आहे. तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? एक प्रश्न आहे की तुम्ही दाखवा ना, दोघाही भावांनी दाखवा. अहो, एसआरए यांच्याच काळात आलेला आहे, आणि एसआरएमध्ये यांचे सगळे नेते गबर झालेले आहेत. 1 रूम किचनमधून महालात आलेत, यांचेच नेते आले. एसआरए कोणी आणली? काही जोडून प्रश्न आहे. जे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आहेत त्यावरनं सध्या आपण पाहतात की आरोप प्रत्यारोप होत आहेत, आणि निवडणूक विभागाने देखील त्याची दखल जी आहे. मला एक सांगा, म्हणजे माझी माहिती अशी, तो बहुधा कल्याणचा मनसेचा शहराध्यक्ष मनोज घरत काहीतरी, हा कसा काय वापस घेतो? त्याला कुणी दडपण आणलं वापस घ्यायला? माझी माहिती आहे की त्याला मनसेमधूनच दडपण आलं, तो वापस घे. म्हणजे तुमची माणसं संघर्षाला उभी राहिली नाहीत, कारण त्यांना परिस्थिती काय माहिती नाही. म्हणून जर ती संघर्षापासून दूर गेली
आणि आम्ही जर बिनविरोध आलो तर तुम्ही आमच्या विजयाला काय शाब्दिक गालबोट कशाला लावता? जर तो विजय खोटा असला असता, दडपाण्याने असला, तर लोक जागृत होऊन उठले असते आणि रस्त्यावर आले असते ना. तुमच्या बाजूने रस्त्यावर आले. कोण आलं रस्त्यावर तुमच्या बाजूने? म्हणून म्हणलं नाही की हे लॉजिकच त्यांचं बरोबर नाही. लोकांनी दिलं बिनविरोध. एखादा जर माणूस यश मिळवतो त्याचं कौतुक करा ना. किंवा कौतुक करता येत नसलं तर गप्प तर बसा. यांचं धाबं आणले की महायुतीला घवघवीत यश. हे जवळपास 44-22 आणि अजितदादाची दोन्ही संख्या काही कमी नाही साहेब. आजकाल कोणी कुणाला बिनविरोध निवडून देत नाही. अगदी नवरा बायकोचं भांडण आहे, बाप लेकाचं भांडण आहे, भावाभावाचं भांडण आहे. तरी लोकांनी का बरोबर दिलं ते की त्यांना विश्वास आहे यांच्यासोबत गेल्यावर काहीतरी विकास होईल. मला वाटलं की दोघींनी भावानी एक 5 कामं दाखवायचं आम्ही मराठी माणसाच्या हितासाठी केली. यांचं हित म्हणजे मराठी माणसाचं हित. हे त्यांचं एक सरळ सरळ ढोबळ गणित आहे. आणि मग प्रत्येक वेळा म्हणजे गेली 30-35 वर्ष मराठीच्या मुद्द्यावर ते मूर्ख बनवत राहील. आजही मुंबई महाराष्ट्रातच आहे. मुंबई कुणी तोडली नाही. आणि मुंबईमध्ये कुणी परप्रांतीय किंवा हा माणूस महापौर झाला नाही. महायुती जी आहे ती करणार तो मराठी माणूसच महापौर करणार. याच्यात कुठेही तिळ मात्र शंका नाही. पण यांच्याजवळ दुसरं भांडवल नाही, दुसरे प्रश्न नाहीत. वैचारिक दिवाळखोरी यांची. त्याच्यामुळे ते काय मांडणार? मुद्दा एवढंच मांडणार, मराठी मराठी मराठी. अहो त्यांचे स्वतःचे पार्टनर्स अमराठी आहेत. 30 वर्ष सत्ता उभारून महानगरपालिकेमध्ये की कोण मराठी माणूस आहे? अहो बाळासाहेबांनी तरी जोगला पुण्याहून मुंबईत आणलं. तू एक फ्लायओव्हर अंधेरीचा जोग न केला. कुठेच जोग आज? तुम्ही कोणचा मराठी माणूस मोठा केला आहे? पत्राचाळीमध्ये मी काय जे SRA तर यांचं म्हणजे काय सोन्याच्या अंडे देणारी कोंबडी आहे. आज मुंबईमधला मराठी माणूस वसई विरारमध्ये काय गेला? यांच्या SRA स्कीममुळे गेला आहे. यांचे सगळ्या लोकांची तिथं हात अडकलेले आहेत. तो बांद्र्यामध्ये झोपडी टाकू शकत नाही मराठी माणूस. यांच्या मातोश्री उभा राहत आहेत. दादरमध्ये गाडा उभा करू शकत नाही. यांचे माल उभा राहत आहेत. म्हणून वस्तुस्थिती काय जनतेला कळाली. आता तुम्ही फार काळ मूर्ख बनवू शकत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत आहे. विशेषतः भाजपा आणि शिवसेना या दोघाच पक्षामध्ये लढत होणार आहे. त्यामुळे काय राहील असं वाटतं एकंदरीत? अहो ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात काही फरक होणार येईल तर युतीच इथं महापौर येईल. चला ठीक आहे. कार्यकर्ते उदंड झाले, प्रत्येकाला निवडणूक लढवा वाटते. असं काही फार फरक नाही आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. धनंजय मुंडे मागील काही दिवसांमध्ये नाराज असल्याचं बोललं जातं आहे. जे काही राष्ट्रवादीचे कार्यक्रम होत आहेत त्या व्यासपीठावरती धनंजय मुंडे खरं तर हजर राहत नाहीत. याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील स्पष्टता दिली आहे. मात्र दबक्या आवाजात धनंजय मुंडेंचा भाजपामध्ये प्रवेश होईल असं देखील काही राजकीय जाणकार सांगत आहेत. नाही, माझ्यापर्यंत एवढी माहिती नाही आहे. पण मला वाटतं की नव्या वर्षाच्या प्रारंभी ते पंढरपूरला होते आणि ईश्वरचरणी लीन झाले. मध्यंतरी बऱ्याच संकटातून तेही गेलेले आहेत. आणि तो भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे, त्यांना घ्यावं का नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणी त्याच्यावर मत व्यक्त करणं हे बरं नाही. पण मला वाटतं आता बरीच संकटं त्यांची दूर झालेली आहेत. पांडुरंग त्यांना पावलेला आहे. बाकी काय सर्व. शिवसेना नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत होते आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये युतीचाच महापौर होईल असं ठाम मत जे आहे ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.